नमस्कार, मी हर्ष जोधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे मला पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर माझी एकमेव कळकळीची विनंती आहे की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथून पुढं तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची इत्थंभूत माहिती ही वेळोवेळी आणि गरजेनुसारही मिळणार आहे। या चॅनलच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, अशा सर्व प्रकारच्या शैक्षणिक घडामोडीची माहिती देण्याचं काम करत असतो। CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असेल, कॉलेजांचे पर्याय कसे भरायचे, कुठले कॉलेज चांगले आहे, ते शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा, अशा 360 KG to PG शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो। त्याच्यामुळे तुम्हाला जर शैक्षणिक घडामोडींशी अपडेट राहायचं असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करणार। असे केलं असेल तर तुमचा धन्यवाद आत्ताच, आणि नसेल केलं विचार करत असाल तर करा, कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य आणि खरी माहिती मिळाली पाहिजे। आपल्याला माहिती आहे सोशल मीडियामुळं भरपूर माहिती इकडून तिकडे मोबाईलवर येते, त्याची काही तिथं नसतं, कोणी येतं काही माहिती सांगतं। मात्र माझं तसं नाही, गेल्या 8-9 वर्षाचा माझा शैक्षणिक पत्रकारितेचा एक संपूर्ण हा प्रवास आहे। त्याच्यामुळं बऱ्यापैकी मी कनेक्टेड असल्यामुळं विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळावी हाच माझा एक उद्देश आहे। ते शिकताना त्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत व्हावी, त्याचप्रमाणे शिकल्यानंतरसुद्धा कुठेतरी रोजगार मिळवायसाठी, नोकरी मिळवायसाठी आणि करिअरसाठी त्यांना उत्तम मदत व्हायला हवी, या दृष्टीने मी हे चॅनल केलं आहे। पालक जर बघत असेल त्यांच्यासाठी शैक्षणिक घडामोडी जाणून घेता येईल। त्याच्यामुळं विनंती एकच आहे आग्रहाची की सबस्क्राईब करा, कारण माहितीचा खजिना हा तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून खुला असणार आहे। आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज बोलणार आहोत, ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख जी शिष्यवृत्ती योजना आहे, वसतिगृह निर्वाह भत्ता योजना म्हणतो त्याला आपण, शॉर्ट फॉर्ममध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना म्हणतो, पण तसं ते निर्वाह भत्ता योजना आहे। तर त्याच्याबाबत मला अनेकांनी विचारणा केली की सर हे नक्की काय आहे, काय कोणाला आहे, की OBCला प्रवर्गाला लागू आहे की SC प्रवर्गाला आहे, ST प्रवर्गाला आहे, असं भरपूर त्यांच्या मनात या शिष्यवृत्तीबद्दल अनेक त्यांच्या मध्ये आपण त्याला काय म्हणता येईल संभ्रम आहे, किंवा एक ते याच्यामध्ये ते त्यांना कळत नाही नक्की काय अर्ज भरावा न भरावा, काय करावा, मग 2 शिष्यवृत्ती घ्यायच्या का, इकडं OBC पण शिष्यवृत्ती घ्यायची आणि तिकडे याला पण अर्ज करायचा, किंवा तिकडे भारत सरकारची शिष्यवृत्ती, असं ते आहे। तर खूप स्पष्ट आणि हे सरकारनेच आपल्याला सांगितलं आहे, तर आपण ते जाणून घेऊया। आता काय आहे माहीत आहे का, ही जी योजना आहे ही प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे। खुल्या प्रवर्गातील म्हणजे त्यांनी सामान्य श्रेणीतून प्रवेश घेतला आणि ज्यांनी EWS कॅटेगरीमध्ये जे येतात, म्हणजे इकॉनॉमिकली वीक सेक्शन, त्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असं म्हणतो। तर ह्या जे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी खुल्या वर्गातून प्रवेश घेतला आहे प्रामुख्याने त्यांना EWS आहे, अशांसाठी ही प्रामुख्याने योजना आहे। तर आता तुम्ही म्हणाल असाल मग हे बाकीच्यांना अर्ज भरता येतो किंवा काय, तर आपण एक काम करूया, कोण काय सांगतं मी काय सांगतो याच्यापेक्षा आपण सरकार काय सांगतं, परिपत्रक काय सांगतं ते पाहूया। ठीक आहे, आपल्याला MHDBT पोर्टलवर माहितीचा अर्ज भरायचा आहे। आता तातडीने अर्ज भरा, संपत आला आहे, ते सगळं तुमचा अर्ज सबमिट होणार नाही। ज्यांनी कोणी अजूनही शिष्यवृत्तींचे अर्ज भरले नसतील त्यांनी MHDBT पोर्टलवर जाऊन तातडीने आपलं रजिस्ट्रेशन करावं, आपलं माहिती भरून सगळं अर्ज भरून डॉक्युमेंट अपलोड करावं आणि ते तातडीने सबमिट करायचं आहे। काही अडचणी येत असेल तुम्हाला आत्ताच सांगू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर बघा, आता मी जेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनामध्ये जातो, हे आपण सगळ्यांना माहीत आहे। त्याच्यामध्ये काय आहे योजना, ही योजना ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत आहे आणि ज्यांचे पालक मार्जिनल लँड होल्डर म्हणजे त्याला काय म्हणतात अल्पभूधारक आणि नोंदणीकृत कामगार आहेत, म्हणजे कामगार आहेत किंवा अल्पभूधारक शेतकरी त्यांच्या पाल्यांसाठी आहे, बरोबर। तर त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला माहीत आहे की दर म्हणजे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर पुणे, नागपूर, मुंबई अशा ठिकाणी 3,000 रुपये महिना मिळतो आणि इतर ठिकाणांसाठी 2,000। आता त्याच्यात वाढ झाली आहे ह्या योजनेमध्ये भरपूर, त्याचा एक व्हिडिओ मी केला आहे, परत मी सांगत बसत नाही, ते तुम्ही जरा मागचा व्हिडिओ बघा, मी याच्यात लिंक पण शेअर करून देईन, त्याच्यामध्ये मी किती वाढ झाली आहे ते सांगितलं आहे।
तर त्यांना हे वार्षिक असे हे पैसे मिळतात दर महिन्याला तुम्ही जिथे राहत असेल तिथे. तर आता त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे बघा. मी प्रामुख्याने मेडिकलचं धरलं आहे. मेडिकलचं DTEचंही म्हणजे टेक्निकल एज्युकेशनचंही तसंच आहे बऱ्यापैकी. म्हणजे ज्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला असेल तर तसं सारखंच आहे. फक्त मी एक उदाहरण म्हणून हे टॅब DMERची ओपन केली आहे, ज्याला वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय असं म्हणतात. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी MBBS, BDS, BHMS, BPTS, BOT, BSc नर्सिंग, BAMS, BP, BOSP यांना प्रवेश घेतला आहे. कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखाच्या आत आहेत. ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा कामगार आहेत. ज्या 1 लाखपेक्षा कमी वार्षिक ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना देखभाल भत्ता हा 3,000 रुपये मिळेल. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी हा 2,000 रुपये हा मिळणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे अल्पभूधारक शेतकरी आहे आणि नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्यासाठी बघा, मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथे दरवर्षी 30,000 रुपये आणि इतर शिक्षणासाठी 20,000 रुपये. आता याच्यात वाढ झाली आहे भरपूर आणि ती चांगली वाढ आहे, घसघशीत. ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता हे नियम आहे. व्यवस्थापन कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा आणि संस्था पातळीवर मॅनेजमेंट कोटा आणि इन्स्टिट्यूशनल राऊंडमधून ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांना हा लागू होत नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घेतला आहे त्यांनी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर किंवा महाराष्ट्र इतर ठिकाणी प्रवेश घेतला आहे अशा ठिकाणी, म्हणजे हे प्रामुख्याने शहरांमध्ये. ठीक आहे. महत्त्वाचं, उमेदवार सामान्य श्रेणी आणि SCBC श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतलेल्यांसाठी पात्र आहे. म्हणजे सामान्य श्रेणीतून घेतला आहे साधारणतः खुल्या प्रवर्गातून आणि SCBC प्रवर्ग श्रेणी अंतर्गत जर प्रवेश घेतला असेल तुम्ही तरच हे सगळं आहे. काय डॉक्युमेंट लागतात? शाळा सोडल्याचा दाखला लागतो तुम्हाला, 10वी-12वीची गुणपत्रिका लागते, पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र लागते, उत्पन्न प्रमाणपत्र आणि शपथपत्र स्पष्टपणे असावे की अल्पसंख्याक समुदाय आहे, डोमिसाईल, विद्यार्थी पॅन कार्ड, ते म्हणजे याच्यातले दिलं आहे तुम्हाला इथं सगळं. मी वाचत दाखवत नाही. वडिलांचं पॅन कार्ड किंवा आईचं आधार कार्ड आहे, ज्याच्यात लिहिलं आहे त्यात काय लागतं काय नाही. महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर त्यांचं ते हे आहे. असं हे सगळं आहे. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे कोणाला लागू आहे, काय लागू आहे. त्याच्यामुळं तुम्ही एक याच्यामध्ये हे नका करू की काय आहे, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. आता अशाच प्रकारच्या योजना ह्या आहे ना, तुम्ही इतर प्रोग्राममध्ये जेव्हा जाता तेव्हा आहे ना. आता बघा, इथे तुम्ही गेल्यानंतर साधारणतः त्याला काय म्हणतो आपण, जेव्हा आपण कुठे याला जातो कुठलंही एका बघा, आता OBC आणि SCBC वेलफेअर आहे, त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहे ना. इथे स्पष्टपणे लिहिलं आहे की विद्यावेतन योजना, अशाच या सगळ्या प्रकारचं आहे ना, ते आहे. प्रत्येक सरकारने प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्यासाठी एक हे दिलं आहे नियम आणि त्याच्यामध्ये काही कोणावर अन्याय होत नाही आहे. आताच तरी सध्या याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, कारण त्याची पण वाढ झाली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही अर्ज भरायचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही माझी तुम्हाला सर्वांना सल्ला हा राहणार आहे की तुम्ही ज्या राखीव प्रवर्गातून अर्ज भरला आहे, प्रवेश घेतला आहे, त्या राखीव प्रवर्गातून तुम्ही ॲडमिशनसाठी हे म्हणजे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरला पाहिजे. तुमची प्रवेश समजून घ्या. तुमचा प्रवेश OBC प्रवर्गातून झाला आहे तर तुम्ही OBC प्रवर्गातून आणि तुमच्याकडे सगळे OBCचे डॉक्युमेंट असतील, तुम्ही OBC प्रवर्गाचा अर्ज भरला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता योजना ही लागू आहे ऑलरेडी. याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळं मी तुम्हाला वाचून दाखवलं की पंजाबराव देशमुख योजना ही कोणाला लागू आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आता याच्या पुढं त्याच्यात हे येणार नाही असं मला वाटतं. आता मी हे तुम्हाला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचं दाखवलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मीच तुम्हाला आता टेक्निकल एज्युकेशनचं दाखवतो. ठीक आहे. हीच योजना टेक्निकल एज्युकेशन कशी आहे, हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचं झालं. आता टेक्निकल एज्युकेशनमध्ये कशी आहे बघा. याच्यामध्ये काय लिहिलं आहे, नोंदणीकृत कामगार किंवा अल्पभूधारक मुलांसाठी. हे बघा 10 महिने ते सेम आहे आणि त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी बघा, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की विद्यार्थ्याने सामान्य श्रेणी आणि SCBC श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे असे उमेदवार पात्र. म्हणजे ज्यांचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून झाला आहे किंवा SCBC प्रवर्गातून झाला आहे त्यांच्यासाठी हे आहे. याच्यामध्ये सगळे रूल्स अँड रेग्युलेशन दिलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या राखीव प्रवर्गातून अर्ज भरला आहे, तुम्ही त्याच राखीव प्रवर्गातून जर शिष्यवृत्तीचा अर्ज भरला तर तुमच्या कुठंच त्रुटी येणार नाही. तुमचा अर्जसुद्धा मंजूर होईल, तुमच्या शिष्यवृत्तीची हे होईल. आता तुम्ही जर
वेगळ्या म्हणजे OBC प्रवर्गातून किंवा इतर राखीव प्रवर्गातून प्रवेश घेतला आणि तुम्ही सडनली तो अर्ज भरल्याने तुम्ही जर डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा अर्ज भरला तर तुमचं ते त्रुटी निघतील त्या अर्जामध्ये आणि तुम्हाला ती पण शिष्यवृत्ती कदाचित मिळू शकणार नाही, कारण याच्यामध्ये दिलं आहे कोणाला लागू आहे आणि रूल्स अँड रेग्युलेशन दिलं आहे. त्याच्यामुळं काही याच्यात अजून तुम्हाला अडचण असेल तुम्ही विचारा आणि योग्य माहिती घेऊनच अर्ज भरा. MahaDBT पोर्टलवर सगळी माहिती दिली आहे कोणासाठी काय हे लागू आहे. त्याच्यामुळं तुम्ही वाचा, अधिकाधिक याची माहिती घ्या आणि पुढे कारवाई करा. आणि सर्वांना एक नम्र विनंती आहे की अर्ज भरून टाका शिष्यवृत्तीच्या तातडीने, जेणेकरून तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही जे त्रुटी येतील त्या त्रुटीसुद्धा पूर्ण करायला वेळ हा मिळायला पाहिजे. आणि तुम्हाला अजूनही काही अडचणी येत असतील शिष्यवृत्ती अर्ज भरण्यात तर मला ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका. आपण ते कशा सोडवता येईल ते पाहू. बऱ्याचशा अडचणी आता ह्या दूर झाल्या आहेत, तुम्ही सांगितल्यानंतर आपण सुद्धा काही कारवाई केली, त्याच्यामुळं त्या अडचणी दूर झाल्या आहेत. काही अजूनही असतील तर आवर्जून तुम्ही सांगू शकता. कुठल्याही इतर परिपत्रकावर विश्वास ठेवू नका. MahaDBT पोर्टलवर बऱ्यापैकी माहिती दिली आहे, तीच माहिती ग्राह्य धरा, अधिकृत असते, त्याच्यानुसारच करा. जे ह्या शिष्यवृत्तीचे काही दरवाढ झाली आहे काही हे ती तुम्हाला पाहता येणार आहे. गेल्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची माहिती ही दिली आहे. तर या योजनेमध्ये जी दरवाढ झाली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. आता मला आठवत नाही हीच योजना आहे की अजून पण ती हीच आहे बहुतेक, आणि तुम्हाला त्याची लिंकमध्ये पाहायला मिळेल. तर अशाच प्रकारे नाविन्य माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. जर्नलिस्ट सहज दूते म्हणून टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या पेजवर मिळेल, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जॉईन व्हा माझ्या पब्लिक चॅनलमध्ये तिथल्या. आणि अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडी ह्या माहिती तुम्ही घेत राहा, अपडेटेड व्हा. भेटत राहू, तोपर्यंत धन्यवाद.